Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. ह्या टेंडर प्रक्रियेमध्ये 3 कंपन्या, त्या तिन्ही कंपनीचे भागीदार मुरलीधर मोहोळ. टेंडर प्रक्रियेमध्ये टेंडर टाकलं कसं हा महत्वाचा मुद्दा, आणि ते कोथरूडच्याच आहेत. आता जर ओपन टेंडर असतं तर मग बाहेरच्या कंपन्या का नाही आल्या, मग ह्या कंपन्याला तर आतमध्ये काय येऊन नाही, हे सगळं संशयास्पद. त्याच्यामध्ये त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, दूध का दूध पाणी झालं पाहिजे, ईडी मार्फत या प्रकल्पाची चौकशी झाली पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये मोदी साहेबांना, शाह साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना याची मी तक्रार करणार आहे, ईडीला तक्रार करणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ताबडतोब हा राजीनामा त्यांनी दिला पाहिजे. जैन हॉस्टेल आणि मंदिरासंदर्भात असलेला वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे. महायुतीमध्येच 2 नेते जे आहेत ते आपापसात एकमेकांवर आरोप करताना आपल्याला दिसत आहेत. एकीकडे दंगेकर आरोप करतायत तर स्पष्टीकरण मुरलीधर मोहोळ देत आहेत. या जैन हॉस्टेल संदर्भात काय एकूणच तुम्हाला वाटते, कारण त्यांनी या सगळ्याबाबतचं स्पष्टीकरण दिले आणि तुम्ही त्यांच्यावर आरोप करत नाही, वस्तुस्थिती मी समोर मांडलेली आहे. ह्या टेंडर प्रक्रियेमध्ये 3 कंपन्या, त्या तिन्ही कंपनीचे भागीदार मुरलीधर मोहोळ. त्यांनी कालपर्यंत सांगितलं की मी गोखलेंच्या कंपनीतला राजीनामा दिला, बरोबर आहे. मग 3 कंपन्यामध्ये 2 कंपनीमध्ये त्यांचं नाव अजून शिल्लक आहे. मग या तिन्ही कंपन्या एकत्र येऊन ह्या टेंडर प्रक्रियेमध्ये टेंडर टाकलं कसं हा महत्वाचा मुद्दा, आणि ते कोथरूडच्याच आहेत. आता जर ओपन टेंडर असतं तर मग बाहेरच्या कंपन्या का नाही आल्या, मग ह्या कंपन्याला तर आतमध्ये काय येऊन नाही, हे सगळं संशयास्पद आहे. आणि मला त्यांची खरं सकाळची प्रेस बघितलं क्यू आली. जैन समाज, मी बोलतोय जैन समाजाच्या बाजूने मी, मग ते असं आहे तसे. मग तुम्हाला इतक्या दिवस जर आज महिना 1.5 महिना ओरडता समाज, तर तुम्ही त्या जाऊन त्यांच्यावर ॲक्शन का नाही घेतली? तुम्ही का नाही त्या मोर्चात सामील झाले? तुम्ही काय ॲक्शन नाही केली? कारण तुमच्याकडे अधिकार आहेत, तुमच्याकडं केंद्रीय मंत्रीपद आहे, म्हणजे तुम्ही त्याच्यावर ॲक्शन घेत होता. तुम्ही का थांबला? की समाज जेव्हा रस्त्यावर आला त्यावेळेला तुमच्या लक्षात आलं की आपल्या आता बदनामी होईल, मग बदनामी कोणाच्या वर तरी खापर फोडायचं म्हणून दंगे केले. आता त्यांनी जे स्पष्टीकरण दिलंय ते विकासक ज्या जैन हॉस्टेलचे आहेत गोखले, त्यांच्याबरोबर तर त्यांनी व्यवहार तोडलेला आहे का? त्याचे 1 महिन्यापूर्वीच व्यवहार होण्यापूर्वीच. बरं, ह्याच्यामध्ये एक मंडलिक नावाची कंपनी आली, त्यांनी 223 कोटी रुपयाचं कोट केलं, म्हणजे मूल्यांकन काढलं. आणि मग 223 कोटीचं काढलं तर मग 3 कंपन्या आल्या. 3 कंपन्या आले, गोखले आली, एक बडेकर आली, एक रांजेकर आली. रांजेकरांनी भरले 185 कोटी, बडेकरने भरले 200 कोटी आणि गोखलेने भरले 230 कोटी. बरं, ह्या 2 कंपन्या आहेत. ह्या 2 कंपन्यात जर एवढं मोठं काम करत असेल तर एखाद्या मूल्यांकनाच्या पुढं पैसे भरतात का मागं भरतात? पुढं भरतात. त्यांना जर या स्पर्धेत यायचं असेल म्हणजे ही स्पर्धा झाली नाही, म्हणजे 2 कंपन्या रिजेक्ट झाल्या, मग राहिली एक कंपनी. मग गोखलेच कंपनी कशी राहिली? मग गोखले कंपनी राहिली तर धर्मदायकांच्या हे लक्षात आलं नाही का तर ह्याला मुदतवाढ दिली पाहिजे. मग मुदतवाढ नाही दिली तर मग हाच परत संशयास्पद. मग गोखलेंचा राजीनामा का नाही दिला? मग जर बडेकर आले तर मग बडेकरांबरोबर आज बी पार्टनर आहेत ते असं नाही ना म्हणत मी गोखलेंचा दिला, आता पण ते फसलेत. मग आता बडेकरांचा दिलाय का? मग बडेकर त्या या सगळ्यामध्ये मुरलीधर मोहोळ तर नाहीत ना. मी काय म्हणतो, नावं ते चाललं ना, आता तुम्ही त्यासाठीच आलं, मी बी तेच बोलतोय. आणि त्यांनी जे प्रेस घेतली ती केविलाने प्रेस होती. तर ह्या जर कंपनीमध्ये जर दोन्ही कंपनीत जर हे भागीदार असतील तर मग बडेकर आला कुठं? मग बडेकरचा राजीनामा आता आज तयार करतील, उद्या टाकतील, तर सगळं खोटं आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, दूध का दूध पाणी झालं पाहिजे, ईडी मार्फत या प्रकल्पाची चौकशी झाली पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये मोदी साहेबांना, शाह साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना याची मी तक्रार करणार आहे, ईडीला तक्रार करणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ताबडतोब हा राजीनामा त्यांनी दिला पाहिजे. आपल्याला आठवत असेल पुण्याचे खासदार कालमडे साहेब ज्यावेळेला जनतेमधनं त्यांच्याविरोधात आवाज निघाला तेव्हा काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली. शेवटी कोर्टात ते सही सलामत सुटले. पण हे धाडस हे सगळ्या राज्यकर्त्यांनी दाखवलं पाहिजे. माझं भारतीय जनता पार्टीच्या एकाही कार्यकर्त्यावर, एका नेत्यावर माझा आक्षेप नाही, कारण हा पक्ष समाजापुढे काम करतो हे सगळ्यांनी बघितले, त्यांना मान्यता दिली. पण जर चुकीची विकृती असेल त्यातली तर ती विकृती काढण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. 223 कोटीला कोट झाल्यानंतर तुम्ही खाली ना आलं पाहिजे. आणि बडेकर कंपनीत ते आहेत ना, आणि तुम्ही नाकारू शकत नाही. मग जैन समाजातली 2 महिनाभर लोक त्यांना भेटतात, त्यावेळेस त्यांनी निर्णय घ्यायचा होता. आणि आज ती मुळमुळीत जैन समाज माझा आहे ते असं आहे ते हे बोलून उपयोग नाही. त्यांनी हे बरोबर ॲक्शन काय घेणार?
धर्मात आयुक्तांपर्यंत ही सुई संशयाची जातील. रजिस्टर चुकला, महानगरपालिका चुकला, धर्मात आयुक्त चुकला, टेंडर प्रक्रिया चुकली, संचालक चुकलेत आणि त्यांच्याबरोबर काम करणारे मुरलीधर मोहोळ बी चुकलेत. त्यामुळेच हे समाजापुढे आलं आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये विद्यार्थी शिकवण्यासाठी आम्ही समाजात प्रयत्न केले पण आमचं लक्ष जिथं जाईल. जर आम्हाला मालवार हिलचे भाव जर कळायला लागले तर पुण्यातले भाव तुम्हाला लगेच कळतील. त्यामुळे हा प्रकल्प 230 कोटी हा 2700 कोटीचा हा मधला मलिदा कोणाचा आहे याची चौकशी करायला लागेल. हे कागद बिगद तुम्ही जैन समाज रस्त्यावर आलेला आहे, तेही समाजाची लोक प्रयत्न करणार, आम्ही प्रयत्न करणार. रवी धंगेकर कसा आहे काय आहे त्यांच्या दृष्टीने मी मान्यता दिलेली आहे. ते म्हणते नालायक वेडा जे काय आहे ते आहे. वैभवचे बिळातनं बाहेर कुठं नाही. पण मला ह्या जनतेने 4,70,000 मतं मला दिलेली आहेत. 70,000 मला विधानसभेला मतं दिली आहेत. आणि तुम्ही हे नका सांगू की हे तुमची कर्तृत्व नाही. तुमच्या बाजूला कमळ बाजूला केलं तर तुम्हाला ह्या पुण्यात कुत्रं विचारणार नाही. कमळे म्हणून तुमचं जे कमळ बाजूला केलं तर तुम्हाला कुत्रं विचारणार हे ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला कौल कमी दिला असेल पण आम्ही वेळे नाहीत, आम्ही जनतेसाठी भांडणार आहे. मी नेहमी म्हणतो जोपर्यंत आहेत पुणेकर तोपर्यंत राहणार धंगेकर. बरं, त्यांनी जे पुरावे दाखवले आता त्याच्याबद्दल आपण बाजूला ठेवलं. पण हे जे विकासक आहेत किंवा तिथले चॅरिटेबल ट्रस्टीज आहेत, त्यांचे जैन समाजाचे लोक आहेत ज्यांनी हे व्यवहारामध्ये हातभार लावलेला म्हणजे मध्यस्थी केलेली आहे, सर्वात प्रथम त्यांची चौकशी झाली पाहिजे ना. ह्याच्यामध्ये एका संचालकाने परवाच राजीनामा दिला. म्हणजे ह्याचा अर्थ की त्यांच्यामध्ये डिफॉल्टर चुकीचं काम केलं हे संचालकाच्या ह्याच्यावरून येतं. आणि हे गेली महिनाभर हे समाजाची लोक जात आहेत, खासदारांना भेटत आहेत, त्यांना सांगतात गाराने मग तुम्ही इतक्या दिवस का नाही केलं. राजचं जनता आलं तुमच्या लक्षात 2700 कोटीच्या स्वप्नात आपण किती या स्वप्नात ते अडकले होते का. आणि हे सगळं हा जो व्यवहार आहे या व्यवहार रद्द झाला पाहिजे. त्या ठिकाणी प्रशासक नेमलं पाहिजे. त्या ठिकाणी जे काय ते विद्यार्थ्यांसाठी मोठं वसतिगृह केलं पाहिजे. शासनाने याला मदत केली पाहिजे. ही जागा वाचवली पाहिजे. इथं मोठे कॉम्प्लेक्स होणार असेल तर भविष्यात विद्यार्थ्यांनी जायचं. बरं, तुम्ही आता काय काय प्रक्रिया करणार? तुम्ही म्हणले ईडीच्या मार्फत ईडीकडे तक्रार करणार आहे किंवा सीएम कडे तक्रार करणार आहे? माननीय मोदी साहेबांकडे, माननीय शाह साहेबांकडे, माननीय आपले मुख्यमंत्री आमचे एकनाथजी शिंदे सगळ्यांकडं आणि शेवटचे ईडी सारख्या संस्थेकडे करणारे. जर 2,000 कोटीच्या पुढे जर हे प्रकल्प असेल आणि याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर याची चौकशी ईडीने केली पाहिजे. आणि पोलीस कमिशनरला 1-2 दिवसात मी पत्र देणार, यांच्यावर फौजदारी केली पाहिजे आणि या फौजदारीतून जेवढे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. बरं, आता या सगळ्यामध्ये तुम्ही महायुतीमध्ये असताना बघा त्यातच ऐका ना, टीका करते तिथे आता तुमच्यावर एक खटला दाखल झाला समीर पाटलांनी केलेला आहे कारण पुरावा नव्हता म्हणून. पुरावा काय लागत नाही, हे चौकशी पोलिसांनीच करायची. आणि त्यांना हे माहित नाही की मी एक लोकप्रतिनिधीचे अधिकार काय ते तर नंतर कळत. पण जर तुमच्या आजूबाजूला जर सगळे गुन्हेगार असतील, दादांना मी विनंती केली, आमचे नेते आहेत ते त्यांना ही विनंती केली की अशी लोक असतील तर तुम्ही बाजूला गेले पाहिजे. त्यावर त्यांनी बोल पाहिजे. आणि हा समीर पाटील कोण आहे हा मला नंतर लक्षात आला. समीर पाटील मी म्हणलं शिपाई आहे. आता शिपाई कोण आहे तर हा तो म्हणला मी शिपाई नाही, मी मोठा 100 कोटीचा मालक आहे, मी मोका लावतो, मी टोका लावतो, हे सगळं तो बोलायला लागला. मग हे बोलायला लागल्यानंतर मला माहिती घ्यावी लागली तर तो सगळं सिस्टीमच दादांची हॅक करतोय. दादा समीर बोला दादा चालला अशी त्याची पद्धत आहे. तर ती आता दादांनी त्याचा खुलासा केला पाहिजे. पोलीस यंत्रणा सगळी ह्यांच्या हातात आहे. त्यामुळे हे काय यंत्रणेतून आपल्याला काय हे करणार नाही. आपण कागद घेऊन घासा कोरडू करून बोलणार. एवढे जर पुरावे असतील तर ह्याच्या पुढचे पुरावे आपण आणणार काय.